काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध यूट्यूबर रणवीर अलाहाबाद यानं समय रैना याच्या कॉमेडी रियालिटी शो इंडियाज गॉट टॅलेंट मध्ये हजेरी लावली होती। यावेळी रणवीरनं स्पर्धकाला अश्लील प्रश्न विचारला, ज्यामुळे रणवीर वादाच्या भोवऱ्यात अडकलाय। अश्लील प्रश्नावरून रणवीरला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला। त्याच्या विरोधात देशभरातून गुन्हे दाखल झाले आहेत। त्यानंतर आता रणवीरनं गुन्हे रद्द व्हावेत आणि सर्व याचिका क्लब व्हाव्यात यासाठी त्यानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। या याचिकेवरती 18 फेब्रुवारीला सुनावणी पार पडली। सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं रणवीरला चांगलंच सुनावलंय। नेमकं सर्वोच्च न्यायालयानं रणवीरला काय आदेश दिलेत, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती प्रसिद्ध होणाऱ्या अश्लील मजकुराबाबत न्यायालयानं काय म्हटलंय याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊयात। नमस्कार, मी निकिता पाटील, तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। रणवीरनं केलेलं वक्तव्य नैतिकतेला धरून नव्हतं असं अनेकांचं म्हणणं होतं। आता सर्वोच्च न्यायालयानंही रणवीरला चांगलंच खडसावलंय। सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजाच्या नियमांविरोधात बोलण्याचा कोणालाही परवाना मिळालेला नाही। आई वडिलांना, बहिणींना लाज वाटेल असे तुझे शब्द आहेत, मग ही अश्लीलता नाही तर काय आहे असं म्हणत न्यायालयानं रणवीरनं केलेलं वक्तव्य अश्लीलच होतं असा निर्वाळा दिलाय। तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयानं रणवीर अलाहाबाद याला अटकेपासून मात्र अंतरिम दिलासा दिलाय। याशिवाय सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं रणवीर बाबतच्या इतर काही गोष्टी देखील स्पष्ट केल्यात। त्यानुसार जर रणवीर अलाहाबाद याला त्याच्या जीवाला धोका आहे असं वाटत असेल तर तो महाराष्ट्र किंवा आसामच्या स्थानिक पोलिसांकडे संरक्षणाची मागणी करू शकतो। तसेच रणवीर अलाहाबाद याला त्याचा पासपोर्ट ठाणे पोलिसांकडे जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत। म्हणजेच न्यायालयाच्या परवानगीशिवाय रणवीरला परदेशात प्रवास करता येणार नाही। तसेच महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होईपर्यंत रणवीरनं शो करू नयेत असाही आदेश न्यायालयानं दिलाय। या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती प्रसिद्ध होणाऱ्या अश्लील मजकुराबाबतही एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे। ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती प्रसिद्ध होणाऱ्या अश्लील मजकुराबाबतही काहीतरी निर्बंध असायला हवेत असं न्यायालयाने सुचवलंय। अश्लील मजकुराबाबतच्या निर्बंधाविषयी केंद्र सरकारची भूमिका काय आहे हे केंद्र सरकारनं स्पष्ट करावं असंही न्यायालयानं नमूद केले। विशेष म्हणजे न्यायालयानं असंही म्हटले की या बाबतीत केंद्र सरकारनं स्वतःहून काही नियम घातले तर आम्हाला त्याचा आनंद असेल, परंतु जर केंद्र सरकारनं तसं केलं नाही तर आम्ही हा विषय असाच सोडून देणार नाही। एकंदरीत ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती प्रसिद्ध होणाऱ्या अश्लील मजकुराबाबत काहीतरी नियम असावेत असं न्यायालयाने सुचवलंय आणि त्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा असंही म्हटले। तुम्हाला काय वाटतं, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती प्रसिद्ध होणाऱ्या मजकुरासाठी काही निर्बंध असायला हवेत का? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।